सध्या बीड लोकसभेच्या संदर्भात महाविकास आघाडीकडून तारीख पे तारीख एवढंच पाहायला मिळतं आहे। या संदर्भात एवढीच चर्चा आपल्याला ऐकायला मिळते आहे। नमस्कार, मी सुभाष सुतार, लोकसंवादमध्ये आपलं स्वागत आहे। आणि बीडच्या लोकसभेच्या संदर्भात आत्ता एक 5-10 मिनिटापूर्वी स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्या पत्नी श्रीमती ज्योतिताई मेटे यांनी पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। महाविकास आघाडीचे नेते म्हणून आज त्या शरद पवारांना भेटलेले आहेत। त्या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे। चर्चा अशी होती की आज मेटेताईंचं नाव महाविकास आघाडीकडून जाहीर होईल किंवा त्यांच्या नावाची आज घोषणा होईल, परंतु अद्याप त्यांच्या नावाची घोषणा झालेली नाही आणि त्यामुळं महाविकास आघाडीचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही असं एकूण सध्या चित्र आहे। मात्र बजरंग बाप्पा सोनवणे की ज्योतिताई मेटे या दोन नावावर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसच्या वतीनं चर्चा सुरू आहे अशी सूत्रांची माहिती आहे। मात्र भारतीय जनता पक्षानं ज्यांची उमेदवारी जाहीर केली त्या राष्ट्रीय नेत्या आणि माजी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी गेल्या 15 दिवसापासून बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन गाठीभेटी घेतलेल्या आहेत आणि एकूणच त्यांनी एक परिक्रमा पूर्ण केलेली आहे। त्यांचं नाव जाहीर झाल्यानंतर त्या पुण्याहून नगरला आल्या, नगरहून बीडला आल्या। बीड जिल्ह्याच्या वेशीवर त्यांचं जंगी स्वागत झालं। बीडच्या कार्यकर्त्यांशी, बीडच्या पत्रकारांशी त्या बोलल्या, त्यांनी स्वतःची भूमिका मांडली आणि त्यानंतर त्या दुसऱ्याच दिवशी प्रचाराला विविध ठिकाणी फिरल्याचं आपण पाहिलेलं आहे। त्या गेवराईला आल्या। विद्यमान आमदार लक्ष्मणराव पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री बदामराव पंडित आणि बीड जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्याही त्यांनी भेटीगाठी घेतलेल्या आहे। त्यांच्या घरी जाऊन चर्चा केलेली आहे, पाठिंबा मागितलेला आहे। त्यानंतर त्या अंबाजोगाईला गेल्या, परळीला गेल्या, केजला गेल्या, माजलगावला गेल्या। एकूणच जिल्ह्यातल्या सर्व मतदारसंघातला त्यांनी दौरा केलेला आहे। गेल्या 15 दिवसापासून त्या बीडमध्ये ठाण मांडून बसलेल्या आहेत आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष कामाला लागलेले असताना महाविकास आघाडीकडून अजूनही केवळ नावावर चर्चा सुरू आहे। या 15 दिवसामध्ये प्राध्यापक सुशीलाताई मोराळे, बजरंग बाप्पा सोनवणे, माजी खासदार जयसिंग काका, कॉम्रेड भाई थावरे, याशिवाय डॉक्टर काळे अशा अनेक नावांची चर्चा झालेली आहे, परंतु अद्यापही एकाही नावावर चर्चा अंतिम टप्प्यापर्यंत आलेली नाही आणि त्यामुळं महाविकास आघाडीकडून बीडचा उमेदवार कोण या संदर्भातली अजूनही फक्त तारीख पे तारीखच सुरू आहे, चर्चा सुरू आहे। या आठवडाभरात 2 नावं चर्चेत आलेली आहेत, ते म्हणजे बजरंग बाप्पा सोनवणे जे एक 8-10 दिवसापूर्वी अजित पवार गटाकडून शरद पवार यांच्या गटामध्ये गेलेले आहेत। त्यांचं एक नाव लोकसभेसाठी जाहीर होईल अशी चर्चा होती, मात्र त्यांची चर्चा आता मागं पडली आणि आता ज्योतिताई मेटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल असा एकूण माहोल महाविकास आघाडीमध्ये दिसतो आहे। आता यावेळी पुन्हा ते निवडणुकीमध्ये उभं राहतात की काय अशी चर्चा रंगत असतानाच आता त्यांचं नाव मागं पडले आणि ज्योतिताई मेटे या महाविकास आघाडीच्या उमेदवार राहतील अशी अंतिम टप्प्यातली चर्चा आता होऊ लागलेली आहे। आज रोजी कागदावर म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये 5 आमदार आहेत, जे राष्ट्रवादीचे 3 आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे 2 आमदार, डझनभर माजी आमदार आहेत, पालकमंत्री पंकजताईंच्या बाजूने आहेत। एकीकडं त्यांची प्रबळ दावेदारी आणि दुसरीकडं महाविकास आघाडीचा अद्यापही न आलेला उमेदवार। त्यामुळं सध्या पंकजताईच्या पुढे कोण असा प्रश्न सध्या महाविकास आघाडीशिवाय मराठवाड्यातल्या राजकीय पक्षातल्या अनेक लोकांना पडलेला आहे आणि हाच प्रश्न आता शेवटच्या टप्प्यात आल्याचं दिसतंय, कारण ज्योतिताई मेटे यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब होत आहे।